भारतवर्षामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली केली. त्यांच्या जन्मतिथीच्या निमित्तानं आपण एकत्र आलेलो होतो. त्यांचा आजचा जन्मदिवस हा थोडासा वेगळ्या स्वरूपाचा आहे. भारत सरकार आणि अनेक राज्य सरकारांनी सुद्धा फुल्यांचं हे जे जयंतीचं वर्ष आहे ते 200 वर्ष असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्याचे कार्यक्रम घेण्याचं एक प्रयोजन समोर ठेवलेलं आहे. खरं तर महात्मा फुले यांच्या जीवनाच्या संदर्भात पाटील सरांनी आता तुमच्याकडून सांगितलं की लेखन असेल, काही आंदोलन असतील, म्हणजे अशी काही अभूतपूर्व आंदोलनं की जे इतिहासामध्ये तुम्ही कधी पाहिलेच नव्हते आणि पुढे सुद्धा कधी झालेले नाही. म्हणजे जगभरामध्ये नाव्याचा संप कधी झाला होता ते मला माहीत नाही, पण तो फुल्यांनी घडून आणला. सत्यशोधक समाजाची निर्मिती केली. या सगळ्या उपक्रमामधून आपल्याला फुलेंचं जे कार्यकर्तृत्व आहे ते दिसून येते. फुले हे शब्द प्रामाण्य मांडणारे होते, बुद्धिवादी होते आणि म्हणून थॉमस पेन यांच्या विचाराचा जो प्रभाव त्यांच्यावर पडला, प्रत्येक वाचलेली कृती आपल्यासारखं त्यांचं काम नव्हतं. म्हणजे वाचायचं तसंच थांबायचं, वाचलं की ती कृतीतच आणायचं, अशा प्रकारची एक गोष्ट फुल्यांची होती. आणि म्हणून फुल्यांनी आपलं सगळं कुटुंब या शिक्षण व्यवस्थेसाठी आणि समाजातल्या अनेक अन्यायकारी ज्या गोष्टी असतील, रूढी परंपरेने चालतात ज्या गोष्टी असतील, त्याचा प्रतिकार करण्यासाठी, केवळ प्रतिकार नाही, फुले एकमेव असे समाज पुरुष आहेत की ज्यांनी केवळ प्रतिकार न करता पर्यायी व्यवस्था निर्माण केलेली आहे. म्हणजे एक धर्माला विरोध करायचा तर नवा धर्म द्यायचा. समजा पारंपरिक पद्धतीनं नुसतं धार्मिक अभंग आले असतील तर अखंडांची निर्मिती करायची. शेतकऱ्याचा आसूसारखा ग्रंथ निर्माण करून एक वैचारिक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यात कशा येतील हे बघायचं. आणि म्हणून बुद्धीच्या पातळीवर आणि लढाईच्या पातळीवर सुद्धा फुल्यांनी हे सगळं केलेलं आहे. मला असं वाटतं की आता आपण जास्त न बोलता फुल्यांच्या संदर्भात एक आत्ता इथंच विचार केला पाहिजे की वर्षभरामध्ये आपण कोणते कार्यक्रम घेऊ शकतो. किमान आपण